नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। आज आहे 11 मे 2024। मित्रांनो, काल राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला। तुमच्या देखील मित्रांनो भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून हा व्हिडिओ पाहतात लोकेशन कळवा। आज त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे की नाही आपण ते कमेंटद्वारे रिप्लाय देत असतो, त्यामुळे तुम्ही कमेंट करा। व आज 11 मे 2024ला मित्रांनो राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही व लाईक करत नाही तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करा। तर आज 11 मे 2024 दुपारपर्यंत राज्यांमध्ये 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत, कारण सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, सांगली, सातारा, कोल्हापूर, तासगाव, इस्लामपूर या ठिकाणी विटा, कराड, वळूज या संपूर्ण भागामध्ये आज आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतोय मित्रांनो। तसंच या ठिकाणी सातारा, वाई, पाटण, लोणंद, बारामती या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। लोणंद, पलटण या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच पुणे, सासवड, राहू, बारामती, जेजुरी, चाकण या संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो। काल जर पाहिलं तर काल पुण्यामध्ये बहुतांश भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आज देखील अशाच प्रकारे पुण्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो। तर ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती। तर आज ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।